आणि आता आपण जातोय आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडे। त्यांनी गोविंदांचा थर लागतानाचा जो थरार आहे तो थरार आपल्या सगळ्यांसाठी चित्रित केलाय। आपण जातो आहोत प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्या। या ठिकाणी आपल्याला थर रचताना पाहायला मिळतोय। आमदार शिवाजी पाटील यांच्या माध्यमातून आयोजित स्वामी प्रतिष्ठानची दहीहंडीला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या गोविंदा पथकाची 1 2 3 4 5 6 7 थरांची सलामी आपण पाहतोय। पहिला गोविंदा पथकाने या ठिकाणी सलामी लावलेली आहे आणि आपल्या सोबत बोलण्यासाठी संयोजक आहेत। सर, पहिला गोविंदा पथकाने सुरुवात केलेली आहे आणि आता गोविंदांचा उत्साह जो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे। हो, खरोखर सगळ्या गोविंदांचा दरवर्षीप्रमाणे उत्साह खूप शिगेला पोहोचलेला आहे। जवळजवळ 400 मंडळांनी आमच्या इथे नोंदणी केलेली आहे। आता ही पहिली सलामी दिलेली आहे। आमच्याकडे सेफ्टीची सगळी काळजी घेतली जाते। खाली मॅट्स टाकलेले आहेत, हार्नेस लावलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 14 वर्षाच्या खालील मुलांना आम्ही वरती चढू देत नाही। त्यामुळे गोविंदांच्या सगळ्या सेफ्टीची काळजी घेतल्यामुळे सगळे गोविंदा चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकतात आणि हा थरार अनुभवू शकतात। एकंदरीत पाहतोय हा सगळा गोविंदा पथकांचा उत्साह पाहतोय। आता पुढचं गोविंदा पथक थर लावण्यासाठी जात आहे, मात्र पहिल्या गोविंदा पथकाने 7 थरांची सलामी देत या उत्सवाला जे आहे ती सुरुवात झालेली पाहायला मिळते। शिवाजी पाटील आयोजित स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे आणि बाल गोपाळ गोविंदा पथक नाचून हा आनंद साजरा करतोय। वरुण राजा जो आहे तो बरसतोय आणि या पावसामध्ये हा जो आनंद आहे हा गोविंदा पथक द्विगुणित करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुखसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।